आणि बातमी उदय सामंतांसंदर्भात आहे। उदय सामंतांचा पुण्यातील कार्यक्रमाबद्दल दरम्यान त्यांचा मोबाईल हरवलाय। मात्र काही वेळानं तो सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली। पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकास कामांच्या कार्यक्रमाला उदय सामंतांनी उपस्थिती लावली होती। कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी मंत्री उदय सामंत यांचा फोन हरवला असल्याचं सांगितलं। कुणाला सापडला असल्यास त्यानं आणून द्यावा असं जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर काही वेळातच सामंतांना त्यांचा फोन मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेला उदय सामंतांनी स्वतः सुद्धा दुजोरा दिलाय। मोबाईल अजितदादांकडे चुकून गेल्याचं सामंतांनी सांगितलं, तर सापडला असल्याचं सुद्धा माहिती त्यांनीच दिली आहे। स्वतःचा मोबाईल सांभाळू शकत नसलेली व्यक्ती राज्याचा उद्योग काय सांभाळणार अशी टीका आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे। दादांकडे चुकून गेला मोबाईल, त्यांचा मोबाईल म्हणून। आणि आता काय त्याच्यामध्ये ट्विट बघितलं का तुम्ही दानवे साहेबांचं? आता ठीक आहे ना, माझ्या बाजूला दादा बसलेले होते आणि मोबाईल माझा इथं असा ठेवलेला होता, ते घाईघाईत ते घेऊन गेले। ह्याच्यामध्ये ट्विट करण्यासारखं काय? म्हणजे फार मोठा एक प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडला आणि त्याला विरोधी पक्षनेत्याने वाचा फोडली। आता भविष्यामध्ये तेच उमेदवार आहेत भविष्यातले उभाटाचे, अशा आविर्भावात ट्विट करायची काय गरज आहे? इथं स्वतः राज्याच्या गृहमंत्र्याची नेम प्लेट फोडती एक बाई जाऊन। आत्ता इथंच कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये उद्योगमंत्र्याचा मोबाईल हरवतो, तो स्वतःचा मोबाईल सांभाळू शकत नाही उद्योगमंत्री, स्वतःच्या ऑफिसची पाटी गृहमंत्री सांभाळू शकत नाही, हे राज्याचं संरक्षण काय करणार?